सांगलीच्या आष्टामधील स्ट्रॉंग रूम बाहेर मोविया कार्यकर्त्यांचा राडा, मतदानाचा टक्का वाढवल्याचा पवारांच्या एनसीपीचा आरोप। कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर आमदार जयंत पाटील ही घटनास्थळी। गोंदियातील सालेकसामध्ये ईव्हीएम सोबत छेडछाडीचा आरोप। ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये न नेता तहसील कार्यालयात नेल्यानं आक्षेप। पुन्हा मतदान करण्याची उमेदवारांची मागणी। ईव्हीएम सुरक्षेसाठी 24 तास 2-2 प्रतिनिधी तैनात ठेवा, हरल्यावर आम्हाला बोलू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला। महानगरपालिका निवडणुकांच्या प्रक्रियेला वेग। राज्य निवडणूक आयोगानं उद्या सर्व पालिका आयुक्तांची बैठक बोलावली। मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्यानंतर बैठक। गद्दारांमध्येच आता बाचाबाची सुरू, त्यांचे लोक त्यांच्यावरच धाडी टाकतायत। उद्धव ठाकरेंची महायुतीवर टीका। राज ठाकरे संजय राऊतांच्या भेटीला भांडूपमधील निवासस्थानी, दोघांमध्ये सदिच्छा भेट। राज ठाकरेंकडून राऊतांच्या तब्येतीची विचारपूस। पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी कुलमुखत्यार धारक शीतल तेजवानीला अखेर अटक। पार्थ पवारांच्या अमिडिया कंपनीला तेजवानींकडून बेकायदेशीरपणे जमीन विक्री। मतदाना दिवशीच मुक्ताईनगरमध्ये शिवसेना आणि भाजपामध्ये वाद। आमदारांच्या माध्यमातून शिवसेनेच्या लोकांची गुंडगिरी वाढली। पुराव्यानिशी फडणवीसांकडे आमदार चंद्रकांत पाटलांची तक्रार करणार, राड्यानंतर रक्षा खडसे आक्रमक। रक्षा खडसेंवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल करणार, खडसेंच्या दबावानंतर 5 कार्यकर्त्यांवर गुन्ह्याची नोंद। मुक्ताईनगरमधील राड्यानंतर आमदार चंद्रकांत पाटलांचा आरोप। महाडमध्ये भरत गोगावले आणि तटकरेंच्या समर्थकांमध्ये राडा। विकास गोगावलेंसह महेश गोगावले आणि विजय मालुसरेवर विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल। माझ्या मुलानं काय चुकीचं केलं, संजय गायकवाडांचा विरोधकांना सवाल। तर काल बुलढाण्यात गायकवाडांच्या मुलाकडून दमदाटी, बोगस मतदाराला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा काँग्रेसचा आरोप। अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना मदतीसाठीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता। सरकारनं 27 तारखेला प्रस्ताव पाठवला। केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची लोकसभेमध्ये माहिती। नाशिकच्या तपोवनातील झाडं तोडण्याविरोधामध्ये कलाकार मैदानात, सयाजी शिंदेंनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची। कलाकारांची प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी, तर हिंदू संघटनांनीही झाडावर जय श्रीराम आणि जय हनुमान लिहिलं। काही लोक राजकीय कारणानं पर्यावरणवादी झाले। तपोवनमधील वृक्षतोडीवरूनच्या टीकांनंतर फडणवीसांचा निशाणा, तर सामोपचारानं तोडगा काढला पाहिजे, अजित पवारांकडून सयाजी शिंदेंच्या भूमिकेचं समर्थन। मुंबईच्या प्रारूप मतदार याद्यांवर आतापर्यंत 7452 हरकती। मुदतीच्या शेवटच्या दिवशी 1958 सूचनांची नोंद। अंतिम यादी 10 डिसेंबरला। छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात मोठी चकमक, 3 पोलीस शहीद तर 12 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश। घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त। महाराष्ट्र पोलिसात 15,631 जागांसाठी बंपर भरती, अर्ज करण्यास 7 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। 50,000हून अधिक पगार असणार। लॉरेन्स बिश्नोई गँगची गोल्डी ब्रारला धमकी, गद्दाराचं काय होणार हे लवकरच कळेल। हॅरी बॉक्सरची धमकी देतानाची ऑडिओ क्लिप समोर। गोल्डी ब्रार हा सिद्धू मुसेवालाच्या हत्याकांडातील मुख्य फरार आरोप। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेमध्ये विराट कोहलीचं सलग दुसरं शतक। विराटनं 91 चेंडूत 101 धावा ठोकल्या। आंतरराष्ट्रीय एकदिवसीय प्रकारामध्ये 53वे शतक झळकावत विराटचा नवा विक्रम।